आज आपल्यासोबत मिस्टर नितीन गाडगे, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, हिरण्य वेल्थ ॲडवायझरीचे फाउंडर, इवन लास्ट 13 वर्षांपासून लाईफ फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॅक्टिसमध्ये आहेत. एकमेव कोच जर मी अंडरस्टँड केलं तर फायनान्शियल प्लॅनिंग याला खूप ॲग्रेसिव्हली प्रमोट केलं जात आहे. आज भारतामध्ये जर बघितलं गेलं तर फायनान्शियल विषयी खूप काही असं अज्ञान आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. तर ओव्हरऑल ह्या फायनान्शियल इलिटरसी विषयी आणि लोकांच्या बिहेवियर विषयी बराचसा तुमचा अनुभव आहे नितीन सर. तर मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की एकंदरीत या प्रवासाची जर्नी तुमची सुरुवात कशी झाली? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच धनश्री मॅडम. 14 वर्ष आय थिंक आम्ही 2010 मध्ये आपण प्रॅक्टिस केलेली स्टार्ट, म्हणजे 2010 जुलैमध्ये प्रॅक्टिस सुरुवात केलेली. आणि या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळामध्ये फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हे लोकांना प्रोव्हाइड करणं अत्यंत चॅलेंजिंग होतं. आणि हे प्रोव्हाइड का करणं गरजेचं होतं की अंडरस्टँड करा की गेल्या कदाचित तुम्ही 15-20 वर्षापासून जॉब करताय आणि त्याआधी तुम्ही 15 ते 18 वर्ष एज्युकेशन सिस्टीममधून तुमचा जॉब मिळवण्यासाठी एफर्ट्स केलेले आहेत. तो हा ह्यूज टाईम आहे. तर या ह्यूज टाईममध्ये ना लोक शिक्षण घेतात, युनिव्हर्सिटीची डिग्री त्यांच्याकडे असते, त्यानंतर जॉब करतात. जॉब केल्यानंतर ते कॉर्पोरेट जॉबमध्ये त्यांचे जे ड्रीम, होम, गाडी, वेकेशन्स या सर्व गोष्टी ज्या पर्सनल आणि लाईफस्टाईलच्या रिलेटेड असतात त्या सर्व गोष्टींचा उपभोग घेतात. पण त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये ड्रीम नसतं, इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांच्याकडे असं सॉलिड स्पेसिफिक काही पर्पज नसतं. तर या जर्नीची सुरुवात याच अनुषंगाने झाली की याआधी माझ्या करिअरची सुरुवात झाली की मी बँकिंग, फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, प्रायव्हेट बँक, सेक्टरल बँक, इवन मी कॉर्पोरेट बँकमध्ये पण जॉब केलेलं, कॉस्मॉस बँकेसारखी बँक याच्यामध्ये पण मी जॉब करत होतो, ICICI बँकेमध्ये जॉब करत होतो, इन्शुरन्स सेक्टरमध्ये, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये पण जॉब केले. पण या जर्नीमध्ये ज्या वेळेस मी या फायनान्शियल सेक्टरमध्ये जॉब करत होतो तर माझं फायनान्शियल नॉलेज, पर्सनल फायनान्स रिगार्डिंग तितकंसं नव्हतं. पैसे कमवण्याची स्ट्रॅटेजी माहिती होती, टॅक्टिक्स माहिती होतं, सेल्स डिपार्टमेंटमध्ये गेल्या कारणाने ते सर्व शिकता येऊ शकतं ट्रेनिंगमध्ये. तर पैसे कमवण्यामध्ये मास्टरी मिळवली, पण पैसे मॅनेजमेंट आणि मल्टिप्लिकेशनचं सायन्स माहीत नव्हतं आणि त्यामुळे बॅड फायनान्शियल डिसिजन घेतले गेले. ज्यावेळेस तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंटचं नॉलेज प्रिन्सिपल बेस नसतं तर त्यावेळेस स्पेसिफिक काय होतं माहिती आहे का की तुम्ही बॅड फायनान्शियल डिसिजन इतरांच्या सांगण्याहून घेता. जे 99% कल्चर लेवल लोक असतात, ज्या गोष्टी करतात त्या सर्व गोष्टी करतात. तर या जर्नीमध्ये मी पण तसंच केलेलं की 99% लोक जे फायनान्शियल डिसिजन घेत होते त्यांना बघून, त्यांना ऐकून मी माझे फायनान्शियल डिसिजन घेतले. पण या डिसिजनने इम्पॅक्ट असं झालं की खूप बॅड फायनान्शियल डिसिजन घेतले आणि बॅड फायनान्शियल डिसिजनचा इम्पॅक्ट ओव्हरऑल फायनान्शियल लाईफवरती पडला. लोन्स, लायबिलिटीज वाढले, क्रेडिट कार्डचे आउटस्टँडिंग फार होते, 7-8 क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग होते ॲट अ टाईम. तो क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग प्रीपेमेंट करणं पण विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. तर हा कसरतीचा खेळ होता. त्यामध्ये काय होतं की लाखांमध्ये सॅलरी मिळायची पण लाखाची देणी असायची. त्या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी ना खूप मेंटल स्ट्रेस झाला. एज्युकेशन वाढवलं, फायनान्शियल लिटरसी करणे अशी स्टेज होती की कोणी तुम्हाला हेल्प नाही करणार. त्या स्टेजमध्ये तुम्हाला फायनान्शियल लिटरसी वाढवणं महत्त्वाचं आहे. तसं मला कळत नकळत म्हणतो ना की मला डेस्परेटली त्याच्यातून बाहेर यायचं होतं. आणि मग या सर्व गोष्टींसाठी मी माझं वाचन सुरू केलं. काही ऑनलाईन वर्कशॉप केले. काही वर्कशॉप आपले जे होते हे ऑनलाईन हे त्यावेळेस भारतामध्ये होत नव्हते, भारताच्या बाहेर होत होते. असं एक वर्कशॉप केलं, काही फिजिकल वर्कशॉप अटेंड केले आणि सर्व गोष्टीतून असं कॉन्फिडन्स आलं की याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो आणि बाहेर येणं फार गरजेचं आहे. तर ती सुरुवात तशी झाली की याच्यातून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर रिअलाईज झालं की हे एकंदरीत जे काही आपण या ट्रॅपमध्ये शिकलेलं, लर्न केलेलं आहे, टेक्निक्स लर्न केल्यात, या जगामध्ये इतर लोकांकडे नाही आहेत. कारण 99% लोक अजूनही तसेच जगत आहेत. तर या टेक्निक्स लर्न केल्यानंतर वाटत होतं की आपण ही फायनान्शियल कोचिंग वगैरे करायला पाहिजे. आणि सुरुवात मग सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंगचं एक आर्टिकल आलं. या आर्टिकलमध्ये बघितलं होती, रिअलाईज झालं की आपण पण या करिअरमध्ये एंटर करू शकतो. तर ही जर्नी सुरुवात इथून झाली. पण गोष्ट तिथे थांबली नाही, कारण ती एक्झाम देताना, क्रॅक करताना फार सारे टेक्निकल क्वेश्चन्स होते. मॅथमॅटिकल वीक असल्या कारणाने ते टेक्निकल क्वेश्चन्स टफ जात होते. पण तरी ती एक्झाम क्रॅक केली. आणि म्हणतो ना की ती एक्झाम क्रॅक केल्यावर असं वाटतं की आता आपल्याला एंटायर वर्ल्ड ओपन आहे आणि आपल्याला सगळेजण फीज देणार. पण तसं नव्हतं आयडियली. ज्यावेळेस मार्केटमध्ये आलं होतं रिअलाईज झालं की 1-1.5 वर्ष कोणी तुम्हाला फीज देत नाहीये, कोणी तुमचं कन्सल्टेशन ऐकत नाहीये. देन खूप टफ सिच्युएशन ते 1.5 वर्षामध्ये सोडायचं, सोडलेलं डिसिजन आहे ते पुन्हा
बॅकफायर होऊ शकेल, सपोर्ट फॅमिलीकडून थोडा मिळत होता, पण कन्व्हिक्शन लूज होत होतं. पण फायनली काही चांगले मेंटॉर्स सोबत असल्या कारणाने त्यावेळेस तिथे थांबणं डिसाईड केलं आणि 2008 मध्ये जॉब सोडलं. 2008 मध्ये जॉब सोडल्यानंतर जर्नी स्टार्ट झाली तिथून आणि तब्बल 2010 पर्यंत आम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली. ही जर्नी अशी एवढी लॉंग स्टोरी, बऱ्याच गोष्टी आहेत, काही गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत, पण 2010 मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. वंडरफुल इन्साइट मिळालं नितीन सर या कन्व्हर्सेशन मधून की एवढं एज्युकेशन घेऊन पण लोकांना फायनान्शियल इन्कम अर्निंग करतायत, बट मॅनेजमेंट आणि मल्टिप्लिकेशन विषयी जे आता तुम्ही शेअरिंग केला हा फार इन्साइटफुल थॉट्स आहे की लोकांना आजही कळत नाही की फंड्स मॅनेज करणं, मल्टिप्लाय करणं इज अ डिफरंट पार्ट अँड मेकिंग मनी इज अ डिफरंट पार्ट. बट फायनान्शियल प्लॅनिंग विषयी तुमचं मत काय की वाय आर यू प्रमोटिंग अग्रेसिव्हली फायनान्शियल प्लॅनिंग इटसेल्फ? सो फायनान्शियल प्लॅनिंग धनुष्य मॅम अग्रेसिव्हली प्रमोट करण्यामागचं रिझन हेच आहे की एक गोष्ट अंडरस्टँड करा की या इंटायर 14 वर्ष जर्नीमध्ये ही गोष्ट मी स्ट्रॉंगली या मताने मांडीन तुमच्या समोर की विदाउट फायनान्शियल गोल्स तुम्ही तुमच्या आयुष्याचं कोणत्याही प्रकारचे ध्येय अचीव्ह नाही करू शकत. ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल गोल्स सेट करता त्यावेळेस तुम्ही तुमचं आर्थिक ध्येय कुठेतरी सबकॉन्शियस लेवलवरती सेट केलेलं असतं आणि हे जे फायनान्शियल गोल्स आहेत ना ते अचीव्ह करण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता. तर फायनान्शियल प्लॅनिंग ही प्रोसेस जी आहे ना ही 365 डिग्री प्रोसेस आहे आणि होलिस्टिक आणि सायंटिफिक प्रोसेस आहे, जे भारतामध्ये इतकं अग्रेसिव्हली प्रमोट न करण्यामागचं रिझन आहे की ही प्रोसेस थोडीशी सुरुवातीच्या काळामध्ये कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. या कॉम्प्लेक्स प्रोसेसमध्ये आपलं रेग्युलेशन्स तितकंसं म्हणतो ना की पॉलिश नाही आणि इतकं प्रमोट नाही करत आहे. बट विदाउट फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही फायनान्शियल फ्री नाही होऊ शकत. म्हणजे 40-45 वर्ष एक सर्वसामान्य व्यक्ती जॉब करते किंवा बिझनेसमध्ये करिअर त्याचं आजमावते आणि पैसे कमवते आणि हे कमवलेले जे पैसे असतात ना हे योग्य पद्धतीने ते इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण त्यांना त्यांचे फायनान्शियल गोल्स माहीत नाही, त्या गोल्ससोबत ते कनेक्ट नाहीत. त्यामुळे जे पैसे त्यांच्या हातात आलेले आहेत त्यांच्या नोकरीमधून, सॅलरीच्या उत्पन्नातून किंवा बिझनेसच्या प्रॉफिटमधून, हे पैसे ते रँडमली इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात आणि कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात. पण त्या कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये ज्यावेळेस फायनान्शियल मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केलं असेल तर स्पेसिफिक फायनान्शियल मार्केटमध्ये मार्केट टर्मॉईल आलं, मार्केटमध्ये करेक्शन झालं तर लोक फायनान्शियल गोल्स नसल्या कारणाने त्यांचे पैसे विड्रॉ करतात आणि 40-45 वर्ष लोक फायनान्शियल मॅनेजमेंट न केल्याने त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करतात आणि हे पैसे भविष्यामध्ये कधी ग्रो नाही होत. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग शिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर आय थिंक तुम्ही खूप डेंजर झोनमध्ये जाताय, हे मला स्ट्रॉंगली वाटतं. आणि 99% लोक विदाउट फायनान्शियल प्लॅन इन्व्हेस्टमेंट करतात. आता खूप सारे जण असं म्हणतात की आम्ही फायनान्शियल प्लॅन बनतो, पण फायनान्शियल प्लॅनिंग एक होलिस्टिक अप्रोच आहे आणि एक डॉक्युमेंटेड हे असतो, तो पेपर असतो किंवा डॉक्युमेंटेड प्लॅन असतो ज्याच्यामध्ये तुमचं रिस्क मॅनेजमेंट, तुमचं ॲसेट अलोकेशन, तुमचं कम्प्लिटली पर्सनल फायनान्स डिटेल्स, तुमचे फायनान्शियल गोल्स, आणि हे फार इम्पॉर्टंट क्रिटिकल डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे एका चांगल्या फायनान्शियल कोचकडून बनवणं पण तितकंच गरजेचं आहे. असं नाही की फायनान्शियल प्लॅनिंग आज जो वर्ड आहे ना इतका चीप वर्ड आहे की कोणीही इन्फ्लुएन्सर फायनान्शियल प्लॅनिंग हा वर्ड यूज करतो. सो फायनान्शियल प्लॅनिंग शिकवणं आणि फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस करणं यामध्ये ह्यूज डिफरन्स आहे. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग अग्रेसिव्हली प्रमोट करण्यामागचं रिझन हेच आहे की आज तुम्ही जर बघाल की इन्व्हेस्टमेंट वर्ल्डमध्ये लाखो प्रोडक्ट नव्याने एव्हरी मंथ डिझाईन होत आहेत आणि या लाखो प्रोडक्ट मधले फॅन्सी प्रोडक्ट जास्त आहेत. तर लोकांना काय होतं माहिती की ज्यावेळेस ऑप्शन जास्त असतात, चॉईस जास्त असतात ना, तर लोक डिस्ट्रॅक्ट होतात आणि ते सर्व चॉईस त्यांच्याकडे असले पाहिजे हा त्यांचा एक सायकोलॉजिकल ट्रॉमा झालेला आहे. आणि या कारणाने काय होतं माहितीये की लोक युनिव्हर्सिटीची डिग्री तर मिळवतात बट मॅनेजमेंटची ज्यावेळेस गोष्ट येते त्यांच्याकडे वेळ नसतो, मल्टिप्लिकेशनची गोष्ट असते त्याच्यावेळेस वेळ नसतो आणि मग देन युट्यूबवरती जातात. युट्यूबवरती बऱ्याच काही अनस्ट्रक्चर्ड गोष्टी असतात. इव्हन जर वेल्थ क्रिएशन जर तुम्ही युट्यूबवरती टाकलं किंवा तुम्ही गुगलवरती टाकलं तर तुम्हाला मिलियन्स मध्ये व्हिडिओज येतील, पण एक्झॅक्टली यामधली कुठली व्हिडिओ तुम्हाला ऐकायची आणि स्टेप बाय स्टेप कसं तुमचं प्लॅनिंग करायचं, वेल्थ क्रिएशन करायचं आहे हे सांगणारं तुम्हाला नाही मॅडम. हे पीस ऑफ भरपूर सारे पीसेसमध्ये तुमचं हे नॉलेज अवेलेबल आहे. बट फायनान्शियल प्लॅनिंगचं स्ट्रक्चर्ड नॉलेज आज भारतामध्ये कोणी शेअर नाही करत आहे, म्हणून अग्रेसिव्हली करावं लागतंय. आणि 14+ इयर फक्त आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगनी एन नंबर ऑफ केस स्टडीज जे आहेत सेल्फ मेड मिलेनियर बनलेले आहेत, जे त्यांचं इन्कम म्हणजे 50,000 60,000 पासून लोकांनी $1 मिलियन पर्यंत नेटवर्थ क्रिएट केलेलं आहे. आणि हे सांगण्याची गोष्ट आहे की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करणार तुमचा नेटवर्थ मधून तुम्ही इन्कम पण जनरेट करू शकता.
सो म्हणून अग्रेसिव्हली प्रमोट करावं लागतं, कारण दुसरं कोणी अग्रेसिव्ह गोष्ट ती प्रमोट नाही करत ना. एखादी गोष्ट जर तुम्ही अग्रेसिव्हली कोण प्रमोट करताय, तुम्ही क्वेश्चन विचारला अग्रेशन, राईट. आणि मॅक्झिमम फोरम मध्ये विचारतात की लोक काय अग्रेशन मध्ये. मी एकच गोष्ट म्हणेन की ज्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी आहे ना, त्या क्लॅरिटीसाठी ना एखादी व्यक्ती अग्रेशन मध्ये बोलू शकते, एवढंच मला म्हणतात. तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर तुम्ही अग्रेशन मध्ये बोलू शकता. सो व्हेरी वेल सेड नितीन सर, की फायनान्शियल प्लॅन ज्या व्यक्तीकडे नाहीये ती व्यक्ती गॅरंटेड फेल होणार. आतापर्यंत 20, 22, 23 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टिंग करताय, व्हेरियस फायनान्शियल प्रॉडक्ट्स पण तुम्ही बाय केलेत, बट स्टील यू आर स्ट्रगलिंग विथ युअर फायनान्सेस. आणि खूप एक चांगलं इन्साइट सरांनी दिलं की एक सॅलरीड व्यक्ती पण फायनान्शियल प्लॅनिंग थ्रू $1 मिलियन नेटवर्थ क्रिएट करू शकते. सो या पद्धतीच्या केस स्टडी नितीन सर जर तुमच्याकडे आहेत आणि फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही, आय नो यू आर अ व्हेरी ॲग्रेसिव्ह पर्सन इन युअर प्रोफेशन. ज्यावेळी तुम्हाला कमेंट येतात त्यावेळी मला पण ते आयडेंटिफाय झालेलं आहे. बट क्लॅरिटी इज व्हेरी शुअर, दॅट्स द रिझन द ॲग्रेशन इज देअर. आणि एखाद्या व्यक्तीकडे ते ॲग्रेशन असेल तरच ती व्यक्ती ट्रान्सफॉर्मेशन आणू शकते. इन्फ्लुएन्सर्स आज बऱ्यापैकी जे फायनान्शियल नॉलेज देत आहेत आणि आज तुम्ही जे फायनान्शियल नॉलेज शेअर करताय ना, यामध्ये खूप डिटेलिंग आहे. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की एखाद्या ऑर्डिनरी व्यक्तीला फायनान्शियल प्लॅन क्रिएट करायचं असेल तर त्याने ती जर्नी कशी स्टार्ट करायला हवी. सगळ्या ऑर्डिनरी व्यक्तीला जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल ना, तर पहिली गोष्ट त्यांनी त्याचं फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करायला पाहिजे. फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करण्यासाठी त्यांनी एका स्ट्रक्चर्ड फायनान्शियल कोचकडे जाणं फार गरजेचं आहे, जो त्याला स्टेप बाय स्टेप या सर्व गोष्टी देतील. आता फायनान्शियल प्लॅनिंग शिकण्याच्या आधी फायनान्शियल प्लॅनिंग एक्झॅक्ट प्रोसेस काय हे आधी अंडरस्टँड करू, की का फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. तो फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला पहिली गोष्ट काय करतं की फायनान्शियल सिक्युरिटी देतं आणि फायनान्शियल कॉन्फिडन्स देतो. जो आज नोकरी करणारे किंवा कॉर्पोरेट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, इव्हन बिझनेसमनच्या पण लाईफमध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्याकडे फायनान्शियल कॉन्फिडन्स नाहीये. स्पेसिफिकली पैसे कमवण्याचा कॉन्फिडन्स असू शकतो, बट मॅनेजमेंट आणि मल्टिप्लिकेशनचा कॉन्फिडन्स नाहीये. तर फायनान्शियल सिक्युरिटी आणि फायनान्शियल कॉन्फिडन्स तुम्हाला मिळू शकतो. फायनान्शियल प्लॅनिंग एक असं डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं कम्प्लीट फायनान्शियल लाईफ डिझाईन केलं जातं. म्हणजे तुम्ही काय जॉब करता, तुमचं एज किती आहे, तुम्हाला काय हेल्थ इश्यूज आहेत, हे हेल्थ इश्यूज पण का घ्यायचे, कारण भविष्यामध्ये तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्ट्रेस आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही किती वर्ष जॉब करू शकता. तर या डॉक्युमेंटमध्ये या सर्व गोष्टी इच अँड एव्हरी थिंग तुम्हाला, बिफोर इन्व्हेस्टिंग आय थिंक ही प्रोसेस आयडियल प्रोसेस आहे. हे जे 99% लोक आहेत ते फॉलो नाही करत. त्यांना इन्व्हेस्टिंग कुठेही जे ट्रेंड असेल तो इन्व्हेस्ट करायला त्यांची मनाची इच्छा होती. डायरेक्टली प्रोडक्ट सिलेक्शन स्टार्ट करतात. या डायरेक्टली प्रोडक्ट सिलेक्शन चालू करतात, जे ऍक्च्युअली हार्मफुल आहे. आणि विदाउट क्लॅरिटी तुम्ही कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करता ते तुमच्यासाठी भविष्यामध्ये खूप घातक होऊ शकतं. इनफॅक्ट झालं पण असेल, बऱ्याच लोकांचं हे झालेलं आहे आय थिंक. तर फायनान्शियल प्लॅनिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली या प्रोसेसमध्ये होतं काय. या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचं रिस्क मॅनेजमेंट करता येतं. रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इन्शुरन्सेस कोणकोणत्या प्रकारचे घ्यायला पाहिजेत. टर्म इन्शुरन्स आलं, हेल्थ इन्शुरन्स आलं, क्रिटिकल इन्शुरन्स आलं, देन ॲक्सिडेंटल पॉलिसी आलं. तर या चारही गोष्टींचं महत्त्व फार अत्यंत प्लॅनिंगमध्ये मानलं जातं, ज्याला आपण रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटमध्ये अजून एक प्रकार आहे की तुम्ही जे पैसे गुंतवता त्या पैशांवरती किती रिस्क घ्यायला पाहिजे आणि ही रिस्क तुम्हाला अंडरस्टँड करायची आहे. अंडरस्टँड करून काय करायचं की तुम्हाला योग्य मालमत्तेमध्ये ऍसेट क्लासमध्ये ना तुमचे पैसे डिवाइड करायचे. म्हणजे मेजरली जे 5 ट्रेडिशनल ऍसेट क्लास आहेत, जसं कॅश आहे, लिक्विड ऍसेट आहे, डेट आहे, रिअल इस्टेट, इक्विटी आणि तुम्ही गोल्ड ऍसेट क्लास, ज्याला ट्रेडिशनल ऍसेट क्लास मी म्हणतो. त्या व्यतिरिक्त बरेचसे फॅन्सी ऍसेट क्लास आहेत. आजकाल लोक फॅन्सी ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करणं पसंत करतात. बट मी मानतो की जगभरामधले जेवढे पण मिलेनियर आहेत त्यातले 88% सेल्फ मेड मिलेनियर आहेत, जे आपल्यासारखेच झालेले आहेत. आणि 88% सेल्फ मेड मिलेनियर फक्त पब्लिक इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात, जे मी तुम्हाला 5 ऍसेट क्लास सांगितलेत. तर डायव्हर्सिफिकेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 90% वेळ, एनर्जी आणि तुमचा पैसा घालवणं अत्यंत गरजेचं आहे, जे फक्त पॉसिबल होऊ शकतं या फायनान्शियल प्लॅनिंगमुळे. विदाउट फायनान्शियल प्लॅनिंग आय थिंक कोणी डायग्नोस नाही करू शकत. म्हणजे तुम्ही एका टॉपच्या कार्डियक सर्जनकडे गेल्यावरती डिरेक्टली तुम्ही सांगणार की छातीत दुखतं आणि तो म्हणेल की ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. राईट. सिमिलरली तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचं डॉक्युमेंट क्रिएट नाही करत एका एक्सपर्ट कडून, राईट, तर भविष्यामध्ये चॅलेंज क्रिएट होईल. एका ऑर्डिनरी पर्सनला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर मी म्हणेन की एका स्ट्रक्चर्ड व्यक्तीकडून ते आधी अंडरस्टँड करून घ्या. ऑर्डिनरी असू दे किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असू दे, मिडल मॅनेजमेंट ग्रुपमध्ये असू दे किंवा एक्झिक्युटिव्ह लेवल असू दे, फिमेल असू दे, हाऊसवाईफ असू दे,
कोणी असेल, इव्हन स्टुडंट असेल तरी पण फायनान्शियल प्लॅनिंग मस्ट डॉक्युमेंट आहे, ही स्किल लर्न करणं फार गरजेचं आहे. राईट, ॲब्सोल्युटली राईट. Yeah. व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम धिस कन्व्हर्सेशन की फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये ना रिस्क मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि या रिस्क मॅनेजमेंट व्यतिरिक्त तुमचे फायनान्शियल गोल शुड बी डॉक्युमेंटेड. तुमचे फायनान्शियल प्रॉडक्ट शुड नॉट बी इन्व्हेस्ट बिफोर युअर प्लॅन. आणि जोपर्यंत तुमच्याकडे कॉन्क्रीट सॉलिड फायनान्शियल प्लॅन नाही आहे तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टिंग करणं म्हणजे तुम्ही सुसायडल करणं हा प्रकार आहे. तर हे मला कन्व्हर्सेशनमधून आयडेंटिफाय झालं. पण मला एक गोष्टची क्लिअरिटी हवी नितीन सर. आताच्या जगामध्ये जे इन्कम आहे जे पास्टमध्ये नव्हतं, जेवढे रिसोर्सेस आहेत आज जे पास्टमध्ये नव्हतं, जेवढ्या काही फॅसिलिटीज आज अवेलेबल आहेत जे पास्टमध्ये नव्हत्यात, बट स्टील वाय पीपल आर स्ट्रगलिंग नाऊ अ डेज. कारण ज्या लेवलने आज कॉर्पोरेट एम्प्लॉईजला बघतोय तर त्याच्यामध्ये दे आर स्ट्रगलिंग विथ देअर फायनान्सेस, दे आर नॉट एट फायनान्शियली फ्री. तर यामागचं रिझन काय असू शकतं? एका एरियामध्ये तुम्ही स्पेसिफिकली स्ट्रगल करत असाल तर आपण पैशाचा एरिया घेऊया, की आपण नेहमी म्हणतो ना की प्रत्येकाचं आयुष्य ना 5 पिलरवरती डिपेंड आहे. याला आपण पिलर ऑफ लाईफ म्हणतोय. तो पिलर ऑफ लाईफ मध्ये काय येतं की तुमचं मेंटल, स्पिरिच्युअलिटी, हेल्थ, मनी, करिअर अँड रिलेशनशिप, हे 5 पिलर आहेत लाईफमध्ये. आता तुम्ही काय म्हणताय की पैशामध्ये का स्ट्रगल करताय, म्हणजे 5 पैकी एक पिलर जो आहे मनी. आता लोक मॅक्झिमम कॉर्पोरेट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट मधले जे एम्प्लॉईज आहेत किंवा इव्हन बिझनेसमॅन पण खूप सारे आहेत, त्यांच्या पर्सनल फायनान्स मध्ये का स्ट्रगल करता हे जर बघितलं तर मुद्दा असा आहे की पैसे कमवण्याला कदाचित काही लोक महत्व देतात, पण मेजॉरिटी लोक आहेत की पैसे कमवण्याला पण महत्व देत नाहीत. राईट राईट राईट. दुसरी गोष्ट, पैसे मॅनेजमेंटला तर बरेचसे लोक, मेजॉरिटी पॉप्युलेशन महत्व देत नाही. महत्व का नाही देत आणि कसं अंडरस्टँड करायचं की 365 दिवसामध्ये तुम्ही तुमची फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करायला टाइम देत नाही, वेळ देत नाही, स्पेस देत नाही, फोकस नाही. बट ही कशी द्यायला हवी आहे? कशी द्यायला हवी आहे यासाठी म्हणतो ना की आता तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आहे तर तुम्ही एक्झॅक्टली काय करणार की तुम्ही असं हॉस्पिटल शोधणार किंवा असं मेडिकल कॉलेज शोधणार आणि तिथे ऍडमिशन घेणार. हे असं नॉलेज आहे. हे असं नॉलेज नाही आहे की तुम्हाला टॉपचं मास्टर बनायचं आहे आणि तुम्ही कुठूनही युट्यूब वरती घेणार. तर ही स्किल, हा इन्कम स्किल आहे. बट आता नाऊ डेज सगळे इन्फ्लुएन्सर जर बघितले तर वेगवेगळ्या गोष्टी बोलतात फायनान्स विषयी, युनिव्हर्सल टॉक नाहीये. तर मग हे ऑथेंटिक नॉलेज कुठे कन्सिडर होऊ शकतं आणि कसं अवेलेबल होऊ शकतं? सो त्यासाठी तर आम्ही प्रयत्न करतो की ऑथेंटिक नॉलेज प्रिन्सिपल बेस असणं फार गरजेचं आहे. ऑथेंटिक म्हणण्यापेक्षा नाही, प्रिन्सिपल बेस नॉलेज फार अत्यंत महत्वाचं आहे. हे जे फार कमी लोकांकडे आहे. ज्या लोकांकडे आहे ना ते लोकच कमी आहे आणि जे लोक आहेत ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते स्प्रेड नाही करत आहे. रिझन काही, हा जो पार्ट आहे इतका कॉम्प्लेक्स आहे आणि ही गोष्ट माहिती आहे की फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पण अचीव्ह करता येतं आणि तुम्ही ॲव्हरेज फॅमिलीमध्ये जन्म घेतला तरी तुम्हाला मिलेनियर होता येतं. पण आता ज्यांच्याकडे ही स्किल टॉपची आहे ना ते समोर का नाही येते, कारण ते काही सिलेक्टिव्ह लोकांसोबत काम करतात आणि जे खूप हाय पेड कन्सल्टेशन आहे. यू कॅन से HNI, म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण म्हणायचो ना की फायनान्शियल मॅनेजमेंट तेव्हा पण असायचं, त्यावेळेस अर्थतज्ञ असायचे. राईट, त्यांना अर्थशास्त्री म्हणायचे. राईट. पण आता हे अर्थतज्ञ, अर्थशास्त्री फक्त राजा महाराजांचं मॅनेजमेंट करायचे. त्यानंतर आपले आई वडील जे आहेत ना यांच्या काळामध्ये पण काही फायनान्शियल प्लॅनर, ज्याला आपण आता फायनान्शियल प्लॅनर आधुनिक नाव आहे, त्यावेळेस कदाचित अर्थतज्ञ वगैरे जे काय असेल ते, बट त्यावेळेस पण ते लोक होते, पण त्यावेळेस पण ते लोकांना काही सिलेक्टिव्ह ग्रुपलाच ऍडवाइस करायचं, जसं श्रीमंत लोकांनाच ऍडवाइस करायचं, मिडल क्लास लोकांना अजूनपर्यंत नाही. नावडेज सिच्युएशन सेम आहे की आज ही फायनान्शियल कोचेस जे आहेत ना हे फार कमी प्रमाणामध्ये, प्लॅनर म्हणू शकता किंवा सेबीच्या रेग्युलेशन्स प्रमाणे त्याला RI म्हणतात. राईट. तर RI असेल तर त्याला फीस चार्ज करता येते. आता या केसमध्ये जर बघितलं की ही कॉम्प्लेक्स प्रोसेस असल्या कारण याची फीस पण जास्त आहे. अमेरिकेमध्ये बघितलं किंवा ऑस्ट्रेलिया, UK मध्ये लाखांमध्ये फीस, डॉलर्समध्ये जी फीस असते 10-10 लाख रुपये प्लॅनिंगची घेतली जाते. आता भारतामध्ये इतकी कॉम्प्लेक्स असल्या कारणाने मॅक्झिमम लोक या प्रोसेसला फॉलो नाही करत. पण या प्रोसेसला फॉलो न करणं म्हणजे खूप घातक होऊ शकतं. पण एक चांगले फायनान्शियल कोच असतील तुम्हाला मार्केटमध्ये तर त्यांच्याजवळ ही स्किल शिकण्यासारखी असेल तर प्लीज त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा. कारण क्वेश्चन तुमचा फार छान आहे की हे मिळणार कुठे. राईट. तुम्हाला जर मंगळवारी गणपतीचं व्रत असेल किंवा उपवास असेल तर गणपतीचा देव तुम्हाला मिळणारच आहे. सिमिलरली
तुम्हाला जर फायनान्शियल फ्री व्हायचंय, तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे, फायनान्शियल कोच कुठूनही मिळणार आहे. राईट. येस, व्हॉट आय अंडरस्टँड की फायनान्शियल मॅनेजमेंटला जर अंडरस्टँड करायचं तर प्रिन्सिपल बेस मॉड्यूल लर्न करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी 365 दिवसामधून वेळ देणं फार गरजेचं आहे, जो लोकांकडे नाही आहे. बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की काही स्किल्स अपस्किल करण्यामध्ये जेव्हा सांगितलं जातं तेव्हा लोकांकडे वेळ नसतो. बट हेच लोक एंटरटेनमेंटमध्ये बिझी असतात किंवा हेच लोक समहाव कुठे काही सेल असेल तर खूप मोठ्या मोठ्या लाईनमध्ये लागलेले असतात. पण फायनान्शियल फ्रीडम या कॉन्सेप्टला ना अजून व्हॅल्यू सिस्टममध्ये घेतलं नाहीये असं मला वाटतंय. इज इट ओके, राईट? डेफिनेटली फायनान्शियल प्लॅनिंग किंवा मनी मॅनेजमेंट, यू कॅन से मनी मॅनेजमेंट, आय थिंक खूप चांगला शब्द आहे. पैशाला लोकांना ना त्यांच्या सबकॉन्शियस लेवलमध्ये व्हॅल्यूच नाही. कारण लहानपणापासून ना आपल्याला एक कंडिशनिंग केलंय, प्रोग्रामिंग केलेलं आहे की जास्त पैसे असणं ना सगळं वाईटाचं कारण आहे. जास्त पैसे कमवायचे असेल तर खूप हार्डवर्क करावं लागेल. जास्त पैसे कमवायला गेलास तर तुझं मेंटल पीस हरवेल. जास्त पैसे कमवायला गेलास तर तुझी हेल्थ हरवेल. तो आपल्याला डिझायनिंग असं लहानपणापासून घरामध्ये केलेलं आहे, आई वडिलांनी केलेलं आहे आणि आपल्या सोसायटीने केलेलं आहे. स्कूल, कॉलेज, एज्युकेशन सिस्टम मध्ये पण प्रोग्रामिंग याच पद्धतीने केलंय की जास्त पैसे कमवायला तुला मेहनत करावं लागेल, तुला 18 वर्ष एज्युकेशन घ्यावं लागेल, त्यानंतर 15-20 वर्ष तू जॉबमध्ये जाशील, तेव्हा कुठे तुला 2-3 लाख रुपये पगार मिळेल. राईट. तर प्रोग्रामिंग जे आपलं हे चुकीचं केलेलं, त्यामुळे काय झालं, चुकीच्या प्रोग्रामिंगमुळे काय होतंय की आपण पैशाला व्हॅल्यू देत नाही आणि म्हणून हे कॉर्पोरेटमध्ये जॉब करणाऱ्या लोकांना 365 दिवसामध्ये पैशाचं मॅनेजमेंट असेल तर त्यावेळी शो करतात की आम्ही बिझी आहोत. याचा इम्पॅक्ट काय होतं बिझीचा, की त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये बॅड फायनान्शियल डिसिजन घेतात, फायनान्शियल स्ट्रगल करतात, मेंटल पीस हरवतो, हेल्थ जाते, रिलेशनशिपमध्ये पण त्यांच्या डिवोर्स पर्यंत प्रकरण येतं. या सर्व गोष्टी काय होतात, त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये पैसा फक्त खर्च करण्यासाठी यावं. राईट. सो ओव्हरऑल यामध्ये कन्सिडर केलं तर तुम्ही एंटायर लाईफचा कुठे ना कुठेतरी कोरिलेशन इम्पॅक्ट करून दाखवलं. म्हणजे ज्या व्यक्तीला फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, मॅनेजमेंट, मल्टिप्लिकेशनला वेळ नाही, त्या व्यक्तीचं लाईफ पण त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये. राईट. मग आता यामध्ये मला सांगा, जसं तुम्ही म्हणालात की दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष जेवढं डिले करेल याचे इम्पॅक्ट होतील. सो आय कॅन से इन्फ्लेशनचा एक इम्पॅक्ट असू शकतो. ते इन्फ्लेशन आणि इन्व्हेस्टिंग विषयी तुमचं मत काय? मॅक्झिमम लोक इन्व्हेस्टिंग करतात पण इन्व्हेस्टिंगच्या आधी इन्फ्लेशनला कन्सिडरच करत नाही. इज इट रिअली मॅन्डेटरी टू कन्सिडर इन्फ्लेशन? 100%. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय लॉंग टर्म साठी आणि तुम्ही इन्फ्लेशनला कन्सिडर नाही करत ना, तर ओव्हर द पिरियड काय होईल माहितीये का, की तुमचं इन्फ्लेशन आज ज्या शहरामध्ये राहतं, जसं भारतामध्ये इन्फ्लेशन 7 आणि 8% इन्फ्लेशन आहे. ओके. तर 7 आणि 8% इन्फ्लेशन मध्ये काय होतं की तुम्ही ज्या ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करताय ती ऍसेट क्लास लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर 7 आणि 8% रिटर्न देत असेल, त्याच्यातून तुम्ही टॅक्सेशन वजा केला तर भविष्यामध्ये जो मिळणारा पार्ट आहे तुम्हाला प्रॉफिटच्या स्वरूपामध्ये किंवा इन्कमच्या स्वरूपामध्ये, हा तुमच्या इन्फ्लेशनला पण बीट नाही करत आहे. तर खूप सारे लोकांना एक सवय आहे की इन्फ्लेशनला कन्सिडर न करता ज्या ऍसेट क्लासमध्ये सध्या तेजी आहे त्या ऍसेट क्लासमध्ये ना ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करतात. तर इन्फ्लेशनला कन्सिडर करावं लागेल. इव्हन फायनान्शियल प्लॅनिंग डॉक्युमेंटमध्ये पण फायनान्शियल प्लॅन ॲझम्पशन म्हणून एक हे असतो स्पेसिफिक एरिया. या फायनान्शियल प्लॅन ॲझम्पशन मध्ये पहिली गोष्टच कन्सिडर केली जाते की इन्फ्लेशन काय आहे. तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये हाऊस होल्ड, लाईफस्टाईल, एज्युकेशन, हे जे मेजर तुमचे 3 पार्ट आहेत जिथे तुम्ही फायनान्शियल ट्रॅप मध्ये येऊ शकतात. ओके. त्याचं इन्फ्लेशन. सो ओव्हरऑल तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनी बेसिकली कुठला मेजर 3 गोल लोकांनी फोकस केलं पाहिजे, जे त्यांचे डू ऑर डायचे गोल असायला हवे? डू ऑर डाय म्हणजे सर्वसामान्य ऍव्हरेज व्यक्तीला काय त्याच्या लाईफमध्ये शिकवलंय, काय प्रोग्रामिंग काय केलेलं आहे की तुला युनिव्हर्सिटीची डिग्री घ्यायची, बरोबर. त्यानंतर तुला काय करायचंय, जॉब करायचं, नोकरी करायचंय, कॉर्पोरेट एम्प्लॉई बनायचंय. आणि जर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं आलं ना आणि एखादं कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर त्या लहान मुलांचे आई वडील पण सांगताना त्याला तेच गोष्ट सांगतात की बघ तुला काकांसारखं कॉर्पोरेट एम्प्लॉई बनायचंय, सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय, व्हॉट एव्हर, कुठलाही इंजिनियर बन आणि भरपूर सारे पैसे बन. सो अल्टिमेटली प्रोग्रामिंग एक तर बॅड प्रोग्रामिंग आहे आपल्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल करिअर मॅनेजमेंट ओ लाईफ विषयी तुम्ही म्हणू शकता. तर ओव्हरऑल जर बघितलं आपण तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की तुम्हाला तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये तुम्हाला कुठे उभं आहे आणि कुठे जायचंय सर्वात महत्वाची. तर ते फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कळेल की तुम्हाला फायनान्शियली कुठे जायचंय करिअर वाईज आणि मनी एरियामध्ये. तर फर्स्ट थिंग तुम्ही सध्या काय इन्कम अर्न करताय, किती तुमचे खर्च आहेत, तुमच्यावरती किती डिपेंडंट आहेत, ही गोष्ट अंडरस्टँड करा. आणि त्याच्यानंतर हे डिपेंडंट किती वर्ष राहणार आहेत.
म्हणजे लेट्स से एखाद्या 40 वर्षाच्या व्यक्तीच्या घरामध्ये त्याला लहान 2 मुलं आहेत, 5 वर्षाचा आणि 8 वर्षाची, 10 वर्षाची, व्हॉट एव्हर. राईट. अजून 15 वर्षांनी ती व्यक्ती समजा प्रायव्हेटमध्ये जॉब करते. प्रायव्हेटमध्ये जॉब करणं म्हणजे खाऊ नये नावडेज, कारण इंडस्ट्री एवढी इव्हॉल्व्ह होते, चेंजेस इतके हे होतात, AI आलेलं आहे, आउटसोर्सिंग वाढलेलं आहे, या सर्व गोष्टींना थ्रेट आहेत जर तुम्ही अपग्रेड नाही केलं तर. सो एव्हरी टाइम अपग्रेड करणं विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग, कारण अपग्रेड करणं पण त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये नाही. कारण एशियन कंट्री, इंडिया बघितलं तर लोक पर्सनल डेव्हलपमेंटला बिलकुल पैसे खर्च नाही करत. ओके. तो हा चॅलेंज आहे. तो अपस्किल करत नाही. तो फायनान्शियल प्लॅनिंग डॉक्युमेंट काय करतो की जर तुम्ही अपस्किल नाही करत आहे, दॅट मीन्स तुम्ही सेफली, स्मूथली पॅसिव्ह इन्कम अर्न करणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला हे आयडेंटिफाय केल्यानंतर तुमच्यावरती डिपेंडंट किती आहे, त्यांचं गोल्स काय आहेत, मुलांचं शिक्षण काय आहे, 15 वर्षांनंतर तुमची मुलं काय शिकणार हे आता सांगणं विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. राईट. पण 15 वर्षानंतर तेच मूल तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की 18व्या वर्षी, 21व्या वर्षी तो म्हणेल की बाबा मला कॅनडाला जायचं, UK ला जायचं, मला 1 कोटी रुपयाची गरज आहे. बाबाचा 1 कोटीचा EPF पण नाही जमत. ऍब्सोल्युटली ट्रू सेड. तो या सर्व गोष्टींमध्ये काय होतं की तुम्ही अनप्लॅन फायनान्शियल डिसिजन घेता. इफ यू डोंट हॅव फायनान्शियल प्लॅन, रिटर्न फायनान्शियल प्लॅन नसेल ना, तर 100% तुम्ही इन्फॉर्म डिसिजन घेत नाही आणि चुकीचे डिसिजन घेता आणि फायनान्शियल ट्रॅप मध्ये येता. अँड देन शो करता की तुम्ही फार मेहनत करता, पण तुम्ही हे रिअलाइज नाही करत की तुम्ही बॅड फायनान्शियल मॅनेजमेंट केलेलं, फायनान्शियल डिसिजन चुकीचं केलं. तर लिटरसी महत्वाची आहे, फायनान्शियल प्लॅन बनवणं फार महत्वाचं आहे. अँड थर्ड थिंग मी म्हणेन की एक्सपर्टचा सल्ला घ्या, कारण एक्सपर्टचं नॉलेज, एक्सपर्टच्या मिस्टेक्स, एक्सपर्टचं टाइम, या 3 गोष्टी तुम्हाला लिव्हरेज म्हणून घेता येते. हा एक सर्वसाधारण व्यक्ती त्याच्या घरामध्ये लिव्हरेज अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, विच इज प्रिन्सिपल, याचं ज्ञान बिलकुल दिलेलं नाहीये. त्यामुळे धनुष्य मॅडम प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, लोक बँकेकडून घर स्वतःच्या राहण्यासाठी लिव्हरेज घेतात, पण थोड्या वेळाने 3-4 वर्षांनंतर ते लिव्हरेज परत बँकेला देतात. यू मीन टू से की लोक जे घराचं लोन घेतात त्याचं प्रीपेमेंट जे केलं जातं त्याविषयी म्हणताय? ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही राहण्यासाठी घर घेतलं, 1 कोटी, 1.25 कोटीचं घर घेतलं आणि त्या घरासाठी तुम्ही 20-25 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं, तुमच्या कष्टाने आणि हक्काने कमवलेला पैसा. कष्टाने आणि हक्काने कमवलेला पैसा मिडल क्लास लोकच करतात, आणि ज्यावेळेस आम्ही कष्ट करतो तर ते हरामाचे पैसे आहेत असं रिअलाइज करून दाखवतात. तो आयडियली जे कॉन्सेप्च्युअल आहेत ना, या बऱ्याच गोष्टी मिसकॉन्सेप्च्युअल मध्ये गेलेल्या आहेत. तर 25 लाख रुपये तुम्ही बँकेला डाऊन पेमेंट म्हणून दिले आणि उरलेले 1 कोटी जर लोन घेतलेलं आहे, आणि भविष्यामध्ये 5 वर्षानंतर तुमचं बोनस मिळालं, तुमचं सॅलरी वाढली, इन्कम डबल झालंय, तर सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक लोक काय करतात की 5 वर्षामध्ये ते 1 कोटी फेडण्याचा प्रयत्न करतात. ऑलमोस्ट मेनी पीपल्स कॅन डुईंग दिस थिंग्स. ऑलमोस्ट सगळेजण करतात असं यू कॅन से, कारण मॅक्झिमम केसेस आमच्याकडे अशाच येतात 14-15 वर्षानंतर पण, की मी हे केलं, तुम्ही बोलताय ते बरोबर केलंय. एक कॉमन डायलॉग मी नेहमी ऐकतो, 10 वर्षापूर्वी तुम्ही भेटला असतात, तर 10 वर्षापूर्वी माझं फायनान्शियल नॉलेज इतकं शार्प नव्हतं, राईट. 10 वर्षापूर्वी माझं अग्रेशन एवढं नव्हतं. तर बरेचसे लोक म्हणतात की सर एवढे अग्रेसिव्हली का बोलता. मी म्हणतो की तुम्हाला वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली अग्रेसिव्ह झालेला चालतो, पण तुमच्या फायनान्शियल एज्युकेशन मध्ये नितीन गाडगे अग्रेसिव्ह झालेलं चालत नाही. तो डिपेंड करतो परसेप्शन. पण आय डोंट केअर, तुम्हाला जर तुमचं फायनान्शियल लाईफ सुधारायचं असेल ना, तर तुम्हाला तुमचे इमोशनल डिस्पोजिशन शार्प असणं फार गरजेचं. राईट. सो ओरल कन्व्हर्सेशन मध्ये एक गोष्ट जाणवली की जी गोष्ट आपल्याला स्ट्रॉंगली हवे तिथे आपल्याला ॲग्रेशन असणं फार गरजेचं आहे, फोकस्ड असणं गरजेचं आहे, प्रिन्सिपल बेस्ड फंडामेंटल क्लिअरिटी असणं फार गरजेचं आहे, प्लॅन असणं फार गरजेचं आहे. 3 गोलविषयी सरांनी क्लिअरिटी दिली की ऍटलिस्ट मुलांचं शिक्षण, घराविषयी सरांनी क्लिअरिटी दिली. इनफॅक्ट रिटायरमेंटचं पण प्रोव्हिजन केलं जात नाही. या 3 गोलचं जरी अराउंड काही कॉस्ट आपण काढली, लेट्स एन एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं जर खर्च 50,000 रुपये आहे, घर खर्च, जस्ट घर खर्च, मी त्यामध्ये EMI वगैरे कन्सिडर नाही केलंय, तर अशा व्यक्तीसाठी रिटायरमेंटला साधारण किती अमाऊंट येऊ शकते? त्याला पुढच्या 10 वर्षांनी रिटायरमेंट घ्यायचं. ऍब्सोल्युटली. नाईस क्वेश्चन. तर काय करू आपण, 40 वर्षाची एक व्यक्ती लेट्स सी, ठीक आहे, जी कॉर्पोरेट जॉबमध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये, कारण रिटायरमेंट प्लॅनिंग कोण करतं, 40व्या वर्षी जनरल हे रिअलाइज होतं की ज्यावेळेस जॉबमध्ये या एजमध्ये ना खूप स्ट्रेस असतं, राईट, पॉलिटिक्स असतं कॉर्पोरेटमध्ये. तर या पॉलिटिक्समध्ये लोक काय करतात की त्यांना रिअलाइज होतं की आपल्याला लवकरात लवकर रिटायर व्हायला पाहिजे. त्यामुळे 40 ते 45 वर्षाचे ज्यावेळेस कन्सल्टेशन येतात, त्यावेळेस सगळ्यांना विचारलं जातं की तुम्हाला फायनान्शियल फ्री किंवा रिटायर कधी व्हायचं, तर कॉमन आन्सर असतं 10 वर्षानंतर. सेकंड क्वेश्चन विचारला जातो की का रिटायर व्हायचं, का फायनान्शियल फ्री व्हायचं आहे, त्यांना जॉब नाही करायचं आहे. म्हटलं का जॉब नाही करायचं आहे,
दे आर नॉट हॅपी इन देअर जॉब, Job. करंट जॉब. म्हणजे दॅट मीन्स तुम्ही सध्याच्या करंट जॉबमध्ये हॅपी नाहीयेत म्हणून तुम्ही रिटायरमेंटमध्ये जाताय. ही पण एक चुकीची एनर्जी आहे. राईट. तर तसं नसायला पाहिजे. तो फायनान्शियली फ्री का व्हायचं मी तुम्हाला सांगतो. रिटायरमेंट का अचीव्ह करायचं आहे की भविष्यामध्ये या सर्व गोष्टी 10-15 वर्षानंतर तुम्हाला ही गोष्ट रिअलाइज झालेली आहे की आता करिअर शॉर्ट झालेले, जास्त काळ तुम्ही जॉब नाही करू शकत, जास्त काळ तुम्ही स्वतःला कंटिन्युअसली अपग्रेड नाही करू शकत आहे. राईट. राईट. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक तुमचा रिटायरमेंट प्लॅन असणं गरजेचं आहे. तर 50,000 रुपये जो तुम्ही एक्झाम्पल दिला ना, तर Okay. 50,000चं मी एक गोष्ट काय सांगेन की आज इंडियामध्ये ऍव्हरेज जर पर कॅपिटा एक्सपेन्स जर बघितला तर 50,000 आहे. येस. आपण कन्सिडर करू की 40 वर्षाची व्यक्ती जर 50,000 रुपये त्याचा बेसिक, आणि हा 50,000 बेसिक म्हणतोय, बेसिक Basic. नॉट स्टँडर्ड बट बेसिक म्हणजे 2 वेळचं जेवण करा आणि तुमची युटिलिटी बिल भरा, दॅट्स इट. राईट. इतकं बेसिक. तर 50,000 रुपये आजचा महिन्याचा खर्च आहे. साधारण जर तुम्ही त्याच्यामध्ये 7 to 8% इन्फ्लेशन ऍड केला आणि 20 वर्षांनी तुम्ही रिटायर होणार वयाच्या 60व्या वर्षी, आणि त्यानंतर 85 वर्षाची तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे 25 वर्षाची लाईफ जगायचं आहे. म्हणजे हे 20 वर्ष 40 ते 60 येस. आणि 60 ते 85 अगेन 20 वर्ष. म्हणजे Right. टोटल तुम्हाला प्लॅनिंग आता किती करायचं, सॉरी नॉट 20 वर्ष, 60 ते 85 25 वर्ष. 25 वर्ष. तर 45 इयर्सचं तुमचं आता रिटायरमेंटचं प्लॅनिंग झालं. तर ज्यावेळेस तुम्ही 60चे व्हाल त्यावेळेस आजचे 50,000 रुपये कदाचित 5 पटीने वाढतील इन्फ्लेशनला ऍड केलं तर. म्हणजे आजचा 50,000चा खर्च 2.5 लाख रुपये होईल. आता हा पहिल्या वर्षाचा 2.5 लाख रुपये 61 वर्षाचा पहिल्या महिन्याचा खर्च आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍड करावं लागेल. असं 85 वर्षापर्यंत जगायचं आहे. तर प्लॅनिंग 85 वर्षापर्यंत करा. आता खूप सारे जण म्हणतात की सर नाही एवढं वर्ष जगायचं नाही. तर ऍव्हरेज मिडल क्लास व्यक्तीचे जे क्वेश्चन्स असतात ना, एवढे वर्ष जगायचे नाही, पण चुकून जर जगलात ना तर मरणं पण मुश्किल होऊन जातं. ऍब्सोल्युटली तर राईट. 85 वर्ष नाही म्हटलं तरी 3.5 ते 4 कोटी बेअर मिनिमम, म्हणजे एकदम 2 वेळचं जेवण, स्वतःचं घर, युटिलिटी बिल आणि बस रिलॅक्स इथे तिथे फिरणार. तुम्ही हेच केलं कारण 60व्या वर्षी तुम्ही काय करिअर, खूप जण म्हणतात की 60व्या वर्षी बिझनेस करणार. तुम्ही 45 वर्ष सिक्युरिटी शोधत होतात आणि बिझनेस करायला तुम्ही 60व्या वर्षी जातात. हे पॉसिबल नाही. म्हणजे हे माइंड ओव्हर द पिरियड 40-45 इयर तुम्ही सिक्युरिटीमध्ये बसलेलात आणि सडनली 60व्या वर्षी तुम्ही ग्रोथ अडॉप्ट करणार, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉसिबल. खूप जण म्हणतात की KFCचे ओनर, KFCच्या ओनरची स्टोरी तुमच्याशी रिलेटच होत नाहीये. तो फायनान्शियल ब्रोक झालेला. राईट. आणि काय भारतामध्ये आपण ना खूप कल्चर्ड आहोत. 60व्या वर्षापर्यंत तुम्ही कोणा ना कोणावरती डिपेंडंट असणार. इव्हन आज 40s मध्ये जर मी जनरेशन बघतो ना, आई वडिलांवरती डिपेंड असते घर घेण्यासाठी. राईट. त्याच्यानंतर कॉर्पोरेटवरती डिपेंड असते पगारावरती. गव्हर्नमेंटवरती डिपेंड असते की काहीतरी एक्स्ट्रा त्यांनी हेल्प करावी. कॉर्पोरेटवरती डिपेंड असते की मला बरेचसे पक्स द्यावे, मेडिकल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. राईट. तर या सर्व गोष्टी आहे ना भारतात बघितलं तर लोकांना डिपेंडेंट राहणं पसंत करतात. कारण त्यांना ट्रेन पण तसंच केलेलं आहे. सिस्टमनी ट्रेन काय केलंय, 40-45 वर्ष तुम्हाला नोकरी करायची आहे आणि त्यानंतर ना तुमची डिपेंडन्सी तुमच्या आयदर मुलांवरती द्या, ओके, ऑर एल्स गव्हर्नमेंटवरती द्या, जे काही तुम्हाला त्याच्यावरती करायचं. तर मुलं आय थिंक नेक्स्ट जनरेशन फार क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहेत. कारण पेरेंट्स जे आहेत ते फायनान्शियल इलिटरेट आहेत. Yeah, nowadays people are earning very good income, but still they are struggling a lot. आता तुम्ही रिटायरमेंटला एका वर्षासाठी 2.5 लाख रुपये म्हणाल. आता 20 वर्ष जगायचे असेल तर बेअर मिनिमम किती अमाऊंट लागू शकतं? क्लोज टू 3.5-4 कोटी ना बेअर मिनिमम. $500,000 US लागतील ना. 4 कोटी आज तुम्हाला कमीत कमी अजून 20 वर्षांनी लागतील. इफ यू डोंट हॅव 4 करोड. आज तुम्ही भारतामध्ये 60व्या वर्षामधले जे रिटायर पर्सन आहेत, 97-98% रिटायर पर्सनकडे जेमतेम 70-80 लाखाची लिक्विडिटी नाही. ही सिच्युएशन भारतात आहे. बट आधीचे पॅरेंट्स रिटायरमेंट झालं त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांचे एक्सपेन्सेस आणि त्यांचं बिहेवियर पॅटर्न आणि आताची जी जनरेशन आहे 40s मध्ये, यांचं बिहेवियर पॅटर्न आणि इन्कम पॅटर्न आणि जे काही येतं लाईफस्टाईल वगैरे ते कॅरी करतात, त्या अनुषंगाने जर रिटायरमेंट बघितलं तर फार पेनफुल असणार आहे. कारण आता मुलं एक इंडिपेंडेंट आहेत, प्लस 40s मधले जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्यावर त्यांची फॅमिली आणि प्लस त्यांचे आई वडील पण फायनान्शियली डिपेंडेंट आहेत. तर मग अशा केसमध्ये मुलं पण वयाच्या 30 पर्यंत एज्युकेशनच घेत आहेत. आई वडील पण त्यांचे, जर ती व्यक्ती 60 वर्षाची होत असेल आणि वडिलांचं वय 80-85 असेल तर त्या केसमध्ये हाऊ चॅलेंजिंग इट इज. बघा, तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल, एक्सपर्टचं हेल्प घेतलं नसेल तर इतकं चॅलेंजिंग आहे की कदाचित मेंटल डिस्टर्ब होणार, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार. कारण ऑलवेज तुम्हालाही बघितलं की आपण सेशनमध्ये शिकवतो की 9 शॉक्स पासून डेफिनेटली तुमचं प्लॅनिंग त्या पद्धतीने करा की ते 9 शॉक्स जरी आले तरी काही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये
झालं नाही पाहिजे. ते 9 शॉक्स पैकी हे 2 शॉक तुम्ही सांगितले, की आज तुम्ही 40 वर्षाच्या आहात, अजून 20 वर्षांनी तुम्ही ज्यावेळेस इव्हन आज तुमची मुलं काय 10-12 वर्षाची असतील, 40 वर्षाच्या व्यक्तीची 10-12 वर्षाची मुलं असतात जे शिक्षण घेतात. आता 20 वर्षांनी तुम्ही रिटायर होणाऱ्या वयाच्या 60व्या वर्षी, त्यावेळेस तुमची मुलं 30 वर्षाची असतील. हल्लीचं एज्युकेशन सिस्टम बघितलं तर पेरेंट्सचा 90% पैसा, 80 ते 90% पैसा मुलांच्या कॉस्टली एज्युकेशन वरती जातो. अगेन फॅन्सी एज्युकेशन आहे, ठीक आहे. आय एम नॉट सेइंग की ते तुम्हाला प्रोव्हाइड नाही करायचं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रोव्हाइड करताना चेक करा की हा सगळा पैसा तुमचा त्यांच्या एज्युकेशन मध्ये जातोय की नाही. रिसेंटली आय हॅव सीन द पर्सन की ज्याने त्यांच्या मुलांना 1-1 कोटीचं हायर एज्युकेशन दिलंय. बट मग आता या केसमध्ये 1 कोटीचं रिटायरमेंटचं फंड काढून त्या मुलाच्या एज्युकेशनसाठी जर दिला असेल तर हाऊ मच टाइम इट विल टेक दॅट पर्सन त्यांच्या मुलाला तेवढे 1 कोटी रुपये पुन्हा अर्न करण्यासाठी? किती क्लिअरिटी आहे? दॅट्स व्हाय आय एम सेइंग ना की आज तुम्ही एज्युकेशन पॅटर्न बघितला तर मुलांना साधारण नोकरी करेपर्यंत सेटल व्हायला 30 वर्ष लागतील, पण त्याची पण शुअरिटी नाही. तुमचा मुलगा मुलगी 30 वर्षाची होईल त्यावेळेस तुम्ही 60 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त असाल. आणि जर तुमचे आई वडील पेरेंट्स, हा पण एक शॉक आहे, अजून 20 वर्ष जिवंत असतील तर ते 80-85 वर्षाचे असतील. आणि जो 60 वर्षाची व्यक्ती आहे त्याच्यासमोर चॅलेंज हे आहे की 30 वर्षाची ती मुलं ज्यांच्या शिक्षणासाठी कोट्यावधी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, जे आज अनएम्प्लॉईड आहेत, आणि त्यांचे आई वडील बॅड फायनान्शियल डिसिजन घेतलं की त्यांना घरासाठी पैसे दिलं, तो रिटायरमेंट अकाउंट होता, आणि यांनी मधल्या व्यक्तीने त्या दोन्ही गोष्टींची प्रोव्हिजन नाही केली. त्यामुळे शिक्षा कोणाला मिळाली? मधल्या व्यक्तीला. त्याचं सँडविच झालं. चुकी कोणाची होती? फर्स्ट जनरेशनचे जे आई वडील त्यांनी फंड दिला, सेकंड जनरेशननी तो घेतला, त्यानंतर सेकंड जनरेशननी काय केलं, तिथून घेतला आणि घेतलेला पहिला इथे शिक्षणासाठी गेला, मरण त्याचंच अटळ आहे. सो यू मीन टू से की एंटायर या जर्नीमध्ये एका ऑर्डिनरी व्यक्तीला हे जर लाईफ जगायचं असेल तर साधारण किती अमाऊंटची गरज असू शकते, जे दॅट इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम कॉस्ट? साधारण 50,000 महिन्याचा जर खर्च असेल ना ऑर्डिनरी व्यक्तीचा असतो तेवढा. आज मेट्रो सिटीमध्ये तुम्ही जगताय तर 50,000 एक बेसिक खर्च असतो. आणि अजून 20 वर्षानंतर तुम्हाला या सर्वातून मुक्त व्हायचंय. तुम्ही एकाच नोकरीवरती डिसाईड केलेलं आहे. तुम्ही मल्टिपल इन्कम सोर्सेस शोधण्याचा प्रयत्न नाही करणार. तुम्ही हार्ड काम नाही करणार, जास्त तास काम नाही करणार. हा पण एक प्रॉब्लेम आहे, कारण हार्ड काम करणं, जास्त तास काम करणं म्हणजे मनी माइंडेड आहे. राईट. मोस्ट ऑफ द टाइम 14-14, 16-16 तास आपण सेशन घेतो, इव्हेंट घेतो, वर्कशॉप घेतो. त्यावेळेस मॅक्झिमम लोक म्हणतात, इव्हन ऑनलाईन मध्ये वर्कशॉप मध्ये म्हणतात की तुम्ही मनी माइंडेड आहे. राईट. ओके. पण लोक हा विचार करत नाही की मी गेले 16-17 वर्ष 365 दिवस हेल्थ वरती ऍटलीस्ट 50 मिनिटं तरी रोज देतोय. त्यावेळेस लोक असं म्हणत नाही की मी हेल्थ माइंडेड आहे. पण मनी माइंडेड निगेटिव्हली कॉनेटेड केले जातात. तर साधारण मॅडम, धनश्री मॅडम, 3.5-4 कोटी तरी 50,000चा लाईफ जगायला मेट्रो सिटीमध्ये. इव्हन मुलांचं शिक्षण आणि पॅरेंटची जबाबदारी पकडली तर ती माइट बी अमाऊंट वाढू शकेल. ते तर डिपर आहे, पण तेवढं क्रिटिकल थिंकिंग आज कोण करतंय की माझे आई वडील अजून 20-25 वर्ष जगतील, त्यावेळेस मी रिटायर असतील आणि त्यांचा औषधाचा खर्च किंवा त्यांचे मेजर क्रिटिकल इलनेस त्याच्यासाठी खूप सारे पैसे लागतील. तो $500,000 मी काय म्हणतो, आज जे 50,000चं लाईफ जगताय ना ते जगण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर खरंच वाटतंय तर आयदर ते मॅनेजमेंट वीक असेल तर तुम्ही कदाचित अचीव्ह करणार, पण ते वीक मॅनेजमेंटमुळे मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी जातील, आई वडिलांसाठी खर्च जातील, तुमचे थोडेसे पेनट्स राहतील. आणि त्या केसमध्ये एकच ऑप्शन असेल की तुमचं जे राहतं घर आहे ना हे रिव्हर्स मॉर्गेज करायचं. फायनान्शियल प्लॅनिंग टेक्निकल प्रोसेसच नाही पाहिजे. खूप सारे लोक टेक्निकल प्रोसेस, इट्स अ फंडामेंटल आणि मेजरली तुमचं सायकोलॉजिकल कस लागतो की तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते शॉक्स आहेत, थ्रेट्स आहेत. तर लोक काय करतात, 40 नंतर पहिली गोष्ट क्रिटिकल थिंकिंगच नाही करत की 40 नंतर सेटल होतात. सेटल झाल्यानंतर त्यांना ही गोष्ट असं वाटतं की हे आयुष्यभराचं सेटलमेंट आहे, आयुष्यभराचं कम्फर्ट आहे. राईट. तर जितकं तुम्ही कम्फर्ट शोधणार तितकं तुमचं लाईफ डेंजर झोन मध्ये झालं. या एंटायर कन्व्हर्सेशन वॉज माइंड ब्लोईंग अँड रिअलाइज होत आहे की या लेवलचं कन्व्हर्सेशन मध्ये इंडस्ट्रीमध्ये होत नाहीये. पीपल आर जस्ट प्रोव्हाइडिंग द एज्युकेशन, कुठले स्टॉक्स घ्यायचे आहेत, कुठले म्युच्युअल फंड्स घ्यायचे आहेत, इवन क्रिप्टो इन्व्हेस्टिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग. बट कोणी या लेवलचं कन्व्हर्सेशन करत नाहीये आणि त्याच्यामुळे लोक अजूनही सिरियस नाही आहेत फायनान्शियल लाईफमध्ये. बऱ्याच वेळेला लोकांना डायरेक्टली प्रोडक्ट सिलेक्शनची घाई असते. तर प्रोडक्ट सिलेक्शनला जर मी अंडरस्टँड केलं तर ऍसेट अलोकेशन तुम्ही एक पार्ट मगाशी म्हणाला. तर ऍसेट अलोकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि हे कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं?
हा येस. तर तुमच्या घरामध्ये समजा व्हेज बिर्याणी बनवायची असेल, ठीक आहे, तर व्हेज बिर्याणीला काय लागतं इन्ग्रेडियंट्स हे तुम्हाला माहिती आहे, किती Yes. प्रमाणामध्ये लागतं ते माहिती आहे, तुम्ही भाज्या कोणत्या घेणार हे माहिती आहे, क्वांटिटी भाज्यांची काय माहिती आहे, मसाले किती प्रमाणामध्ये घ्यायचे, किती प्रमाणामध्ये हे करायचे, किती प्रमाणामध्ये त्याला गॅसवरती हे करायचे, या सर्व गोष्टी सायंटिफिक वे मध्ये. तर ऍसेट अलोकेशन डायव्हर्सिफिकेशन हेच आहे. तुमच्याकडे 5 ऑप्शन आहे, इक्विटी आहे, कॅश आहे, डेट आहे, रिअल इस्टेट आहे आणि लिक्विड ऍसेट आहे. तर 5 ऍसेट क्लासमध्ये ते डिपेंड करतं की तुम्हाला ही डिश तुमच्या नीड प्रमाणे कशी डिझाईन करायची आहे. तर मेजरली ज्या ग्रोथ ऍसेट्स आहेत त्या तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी, इथून 10 वर्षांनी मुलांचं एज्युकेशन, 20 वर्षांनी एज्युकेशन, मॅरेज, तर त्या केसमध्ये तुम्हाला इक्विटी आणि स्पेसिफिकली इक्विटीमध्ये इंडेक्स फंड किंवा म्युच्युअल फंड इक्विटीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. पण मी रेकमेंड करेन की विदाउट फायनान्शियल प्लॅन जर इन्व्हेस्ट करत असाल तर ट्रेंडमध्ये तुम्हाला 25-30% रिटर्न मिळतील, पण लॉंग टर्ममध्ये तुम्ही वेल्थ नाही क्रिएट करणार, गॅरंटेड फायनान्शियल ट्रॅप असणार आहे. तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की डायव्हर्सिफिकेशन इतकं हॉलिस्टिक अप्रोच, आणि बाय द वे डायव्हर्सिफिकेशन हाय इन्कम स्किल आहे. आज इंडस्ट्रीमध्ये खूप सारे इन्फ्लुएन्सर डायव्हर्सिफिकेशन हा शब्द सातत्याने थ्रो करतायत तुमच्याकडे. थ्रो करतायत दॅट मीन्स ते तुम्हाला शिकवतायत, तो टीचिंग करतायत ते. पण ते टीचिंग करतात याचा अर्थ असा नाही की ते डायव्हर्सिफिकेशन करू शकतात. दिस पीपल आर टीचिंग बट दे आर नॉट प्रॅक्टिसिंग डायव्हर्सिफिकेशन, राईट ना. लेट सी मी हार्ट सर्जरी कशी करायची हे युट्यूब वरती शिकलेलं आहे. ओके. आणि मी युट्यूब वरती शिकून हार्ट सर्जरी कशी करायची हे मी इथे येऊन सांगतोय लाईव्ह सेशन मध्ये. बट आयडियली मी हार्ट सर्जरी कधी केलेली नाहीये, दॅट मीन्स मी प्रॅक्टिस नाही करत आहे. हार्ट सर्जरी किती क्रिटिकल आहे. सो प्रॅक्टिस करणं आणि जस्ट फंडामेंटल शेअर करणं हा फार डिफरंट पार्ट आहे. डिफरंट पार्ट ना. दॅट्स वाय आय एम सेइंग ना की जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला एक्सपर्ट शोधताना पहिलं क्रायटेरिया आहे की त्यांनी एक्सपर्टने ऍटलीस्ट 10 वर्ष तरी फायनान्शियल प्लॅनिंगचा एक्सपिरियन्स केला असेल. कारण 10 वर्षाच्या सायकलमध्ये त्यांनी किती लोकांना फायनान्शियल फ्री केलेलं आहे याच्या केस स्टडी त्याच्याकडे असलं पाहिजे. लास्ट 5 years मध्ये इकॉनॉमी खूप परफॉर्म करते, ग्रोईंग आहे. इनफॅक्ट लोकांना कॉन्फिडन्स, आय कॅन से ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे की कुठल्याही असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ती परफॉर्म करेल. बट याचा इम्पॅक्ट व्होलॅटिलिटीला कसं कनेक्ट होऊ शकतो? कारण लोकांमध्ये आज फिअर नाही आहे. मी बऱ्याच वेळेला बघते तर लोकांचं इन्व्हेस्टमेंट आज ग्रोथ ॲसेट क्लास आणि रिस्की ॲसेट क्लास तर जास्त फोकस केलं गेलेलं आहे. सी तुम्हाला पैसे तुमचे ग्रो करायचे असेल तर तुम्हाला व्होलाटाईल ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. तुम्हाला माहिती पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही रिस्क घेता त्यावेळेस तुमचे पैसे गमावण्याचे पण चान्सेस आहे. तर बरेचसे जण म्हणतात की रिस्क जास्तीत जास्त घ्या आणि पैसे तुम्हाला ग्रो करतील, पण ग्रो करण्याच्या नादामध्ये तुम्ही ब्लाइंड रिस्क घेणं पण तितकंच चुकीचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ग्रोथ ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करता दॅट मीन्स तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करता हे पहिलं कन्सिडर करा. तर लोकांना एवढं बेसिक पण माहित नाहीये की ग्रोथ ॲसेट क्लासमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचं की शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट करायचं. मॅक्झिमम लोक ट्रेंड बघतात आणि फायनान्शियल मार्केटमध्ये शॉर्ट टर्म. आणि त्यामुळे भारतामध्ये जर आज तुम्ही बघितलं तर भारतीय लोकांचं फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचं ऍव्हरेज टाइम फ्रेमच 3.5-4 वर्षाचं आहे. त्याच्यावरती भारतीय लोक इन्व्हेस्टच नाही करत. कन्सिस्टंटली 3 years, नॉट मोर. 3.5-4 years, 4 वर्षाच्या पेक्षा भारतीय लोक इन्व्हेस्टच नाही करू शकत बिकॉज दे डोंट हॅव फायनान्शियल प्लॅन, रिटन फायनान्शियल प्लॅन. ओके. सो म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य कंपाऊंडिंग जे गणलं जातं ते कंपाऊंडिंग मिळवण्यासाठी 3 वर्ष हा आयडियल टाइम फ्रेमच नाहीये. जर ग्रोथ ॲसेट क्लासमध्ये राहायचं असेल तर साधारण किती वर्षापर्यंतचा टाइम फ्रेम असायला हवाय? जितकं जास्त वर्ष असेल, म्हणजे तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करताय, जर तुम्ही नोकरी करताय, नोकरी करून तुम्ही कष्टाने पैसे कमवता आणि पैसे साठवता आणि इन्व्हेस्ट करता, तर ऍटलीस्ट 100 इन्स्टॉलमेंट तुमचे रेग्युलर इन्व्हेस्टमेंटचे कमीत कमी गेले तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा सी दिसेल. यू कॅन से 9 years, 8 to 9 years. शुअर. सो ॲसेट क्लास जर तुम्हाला ग्रोथ ॲसेट क्लास चूज करायचे असेल तर 8 ते 9 वर्षाचा टाइम फ्रेम तुम्हाला ठेवणं फार बंधनकारक आहे. दिसायला पण कंपाऊंडिंगचं म्हणतो ना की ज्यावेळेस तुम्ही जिम जॉईन करता आणि खूप सारं वर्कआउट करता, वेट उचलता, पण तुम्हाला इट विल टेक लॉंग टाइम. म्हणजे तुम्हाला मसल बिल्ड करण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुम्हाला. सिमिलरली पोर्टफोलिओमध्ये कंपाऊंडिंग तुम्हाला मिळायला 9 वर्ष टाइम फ्रेम नाहीये, पण 9 वर्षामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट कॉन्फिडन्स येतो, प्रॅक्टिस होते की त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होते. पण आयडियल 20 years, म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या घरामधला पहिला मिलेनियर बनायचं असेल, त्याला अमेरिकन मिलेनियर, US डॉलर मिलेनियर साधारण 8 कोटी अचीव्ह करायचे असेल तर 15 वर्षाचा टाइम फ्रेम सफिशियंट आहे. 8 कोटी. सो आय कॅन से मुलांचं एज्युकेशन, जर मुलं लहान असतील तर तिथे तुम्ही ती ग्रोथ ॲसेट क्लास चूज करू शकता किंवा रिटायरमेंटसाठी ती ॲसेट. लॉंग टर्मचे जे गोल्स आहेत ना तुमचे इथून 10, 15, 20 वर्षांनी, सो अगेन वी कम टू द गोल्स अगेन. सो दॅट्स द रिझन की वाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. कारण पुन्हा गोल झाले, पुन्हा ड्युरेशन आलं.
अनलेस अँड अंटिल गोल्स आणि ड्युरेशन क्लिअर नाही तोपर्यंत आपण ऍसेट सिलेक्शन पण करू शकत नाही. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. राईट. सो अमेझॉन बेस्ट सेलिंग बुक सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम या पुस्तकाविषयी तुमचं काय मत आहे, की याविषयी काय तुम्ही याच्यामध्ये मत मांडलेलं आहे? मग जे आता जे बोललो तेच मानलेलं मत त्याच्यामध्ये, की तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल काय असतात मनी मॅनेजमेंटचे. कारण या सर्व बुकमध्ये जर तुम्ही सगळे कॉन्सेप्ट जे रीड करणार ना, ज्याला म्हणतो ना की ते लेसन जरी असले तरी कॉन्सेप्ट आहेत आणि सर्व कॉन्सेप्ट ना प्रिन्सिपल बेस आहेत आणि हे प्रिन्सिपल अनस्टॉपेबल आहे, अनब्रेकेबल आहे. जर तुम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही फायनान्शियल ब्रोक होणार. आणि 99% ॲव्हरेज मिडल क्लास लोक कॉन्शियसली अनकॉन्शियसली त्यांना डिझायनिंग केलं की प्रिन्सिपल ब्रेक करायला पाहिजे. ते प्रिन्सिपल त्यांच्या समोर जाण्यासाठी हे पुस्तक केलेलं आहे. इट्स अ माइंड ब्लोइंग कन्व्हर्सेशन. रिअलाइज होत आहे नितीन सर की जे अग्रेसिव्हली वाय यू आर प्रमोटिंग फायनान्शियल प्लॅनिंग, कारण लोकांचे जे काही फायनान्शियल नीड्स अनालिसिस केलंय, लाईव्ह प्रॅक्टिस केलेलं आहे, यामध्ये लोकांचे जे काही मिस्टेक्स अंडरस्टँड केलेले आहेत, यावरून बरेचसे लोक आजही फायनान्शियल स्ट्रगल होत आहेत. याचे इन्साइट्स तुम्ही आज ओव्हरऑल आपल्या ऑडियन्सला तुम्ही शेअर केलं. तर जाता जाता 40 एज मधले जे कुठले ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय ॲडवाईज आहे, की जे फार त्यांनी माइट बी फॉलो नाही केलं तर ते गॅरंटेड फेल होते? पहिलं तर हेल्थ वरती लक्ष द्या स्वतःच्या. कारण तुमचा एक्सपिरियन्स 40व्या वर्षी एकदम माइंड ब्लोईंग झालेला आहे. राईट. मी म्हणतो की कोणत्याही व्यक्तीचा खरा जन्म आणि दुसरा जन्म 40व्या वर्षी होतो. ओके. भारतामध्ये बघितलं 40व्या वर्षामधले लोक मेलेलेच असतात ना. ते हेल्थमध्ये चांगले असतात, मेंटल स्पिरिच्युअलिटी त्यांची डिस्टर्ब झालेली असते. आता हा थोडा कॉन्ट्रोवर्सी विषय आहे की ते असं का करतात, त्यांना जाणून बुजून तसं केलं जातं. जाणून बुजून करण्यामागचं रिझन आहे की सिस्टममध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना वर्ल्ड कप IPLच्या मॅचेस ठेवलेल्या आहेत जे ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. राईट. डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना फेसबुक, सोशल मीडिया फ्रीमध्ये ठेवलंय जिथे त्यांचा जास्तीत जास्त टाइम जातो. आणि ज्यावेळेस ते कॉर्पोरेट जॉब मधून येतात तर या गोष्टींमध्ये अडकलेले असतात. त्यामुळे 3-4 तास त्यांचे या 2 गोष्टींमध्ये जातात. या आणि अगेन डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी चांगलं फूड आउटलेट्स आहेत आज बाजारामध्ये की जे तुम्ही बघून सतत तिथे अट्रॅक्ट होतो. सतत तुम्ही बॅड फूड खाणं, कन्झ्युम करणं किंवा अति प्रमाणामध्ये खाणं हे 40ल्या व्यक्तींनी अवॉइड करणं गरजेचं आहे. अँड अगेन एक गोष्ट मी अशी पण म्हणेन की एंटरटेनमेंटला काहीतरी प्रमाण ठेवा, जेणेकरून तुम्ही ठराविक वेळामध्ये ठराविक स्पेसिफिक याच्यामध्ये काही क्रायटेरिया ठेवा की याच वेळी मी एंटरटेनमेंट करणार. राईट. कारण एंटरटेनमेंटमध्ये काय होतं माहितीये का, आज भारतामध्ये जास्तीत जास्त लोक ओबेसिटीचा प्रॉब्लेम मध्ये का, कारण अति प्रमाणामध्ये खाणं आणि अति प्रमाणामध्ये ड्रिंक्स करणं. राईट. ड्रिंक्स पण इझिली अवेलेबल आहे. राईट. कारण जर तुम्ही लॉकडाऊन मध्ये बघितलं बाकी सगळं काही मिळत नव्हतं, पण तुम्हाला जर ड्रिंक्स घरामध्ये दारू प्यायची असेल तर घरामध्ये ते इझिली अवेलेबल होत होते. तर या सर्व गोष्टी मुद्दाम म्हणून जाणून बुजून डिस्ट्रॅक्शनसाठी ठेवलेल्या आहेत. आणि 40 वर्षाची व्यक्ती म्हणा किंवा यंग जनरेशन यांना या सर्व गोष्टींचा मोहामध्ये अडकलं जातं. इंटरेस्टिंग पार्ट आहे म्हणजे कॉन्ट्रोवर्सी विषय आहे की आज पोर्नोग्राफी भारतामध्ये फ्री आहे, पण फायनान्शियल प्लॅनिंगचं नॉलेज रेअर आहे आणि या नॉलेजसाठी प्रोव्हाइड नाही केलं जात. स्कूल एज्युकेशन सिस्टीम प्रोव्हाइड नाही करत. त्या नॉलेजसाठी ज्यावेळेस आपण प्रमोट करतो बरेचसे कॅम्पेन, त्या कॅम्पेनमध्ये 99 रुपीजचा वेबिनार असतो. त्या वेबिनारमध्ये पण लोक येऊन म्हणतात की तुम्हाला फ्रीमध्ये ठेवायचं. तर या सर्व गोष्टी आहेत ना 40 मध्ये तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या आहेत. जन्म तुमचा झालेला आहे, तुम्हाला पहिली गोष्ट हेल्थवरती चांगलं काम करायचं आहे, मेंटल स्पिरिच्युअलिटीवरती काम करायचं आहे, तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवायचा आहे, चांगला एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये ना तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेल्थ क्रिएट करू शकता, लिगसी क्रिएट करू शकता, मुलांचं शिक्षण करू शकता, तुमचं रिटायरमेंट अकाउंट फुलफिल करू शकता. आणि बस दॅट्स इट. काय अजून काय, बाकी सगळे जे काय तुम्ही लाईफ जगताय, कल्चर, सोशल, रिलिजन वालं, कॉर्पोरेट वालं, ते लाईफ जगा तुम्ही, बट केअरफुली लाईफ सगळ्या गोष्टी करताना कंट्रोलमध्ये जगा. यातली कुठलीही गोष्ट वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण अति प्रमाणामध्ये करणं हे घातक होऊ शकतं आणि मॅक्झिमम लोक अति प्रमाणामध्ये करतात. वंडरफुल इन्साइट्स नितीन सरांनी इथे आपल्याला सोबत शेअर केले आहेत की आपल्या लाईफमध्ये सगळ्यात बिगेस्ट ॲसेट इज आपण स्वतः, दॅट इज अवर हेल्थ. मेंटल पीस इज अगेन इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्यावर आज बरेचसा मेंटल इलनेसेस आपण बघतोय. तर हे डिस्ट्रॅक्शन आहे आणि याच्यावर कोणी अजून बोलत नाहीये. दुसरी गोष्ट, तुमच्या लाईफमध्ये तुमचे फायनान्शियल प्लॅन, गोल प्लॅन करणं, तुमच्या मुलांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन, मॅरेज, इव्हन रिटायरमेंट, याच्यासाठी किती पैसा लागेल याचं ताळेबंद करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर डॉक्युमेंटेड नसतील तोपर्यंत तुमच्याकडे ती क्लिअरिटी नाही. अनलेस अँड अंटिल ती क्लिअरिटी नसेल तर तुम्ही आज पण त्या गोष्टीसाठी सुरुवात नाही करणार.
तर फायनान्शियल प्लॅनिंग हे का इम्पॉर्टंट आहे यामागे जर बघितलं तर इट इज नॉट फायनान्शियल प्लॅनिंग, इट इज अ लाईफ प्लॅनिंग. अँड नॉट ओनली द पर्सन्स लाईफ प्लॅनिंग, इट इज एंटायर फॅमिलीज लाईफ प्लॅनिंग. जर 5 लोकांची फॅमिली असेल तुमची तर हे तुमचं 5 लोकांचं लाईफ प्लॅनिंग विषयी आज कन्व्हर्सेशन झालेलं आहे. सो आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स्ड विथ यू नितीन सर की जे काही तुम्ही आतापर्यंत ऑडियन्सला इथे मेसेज दिला त्याविषयी आणि ज्या वेळेने तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग प्रमोट करता या जर्नीमध्ये तुमचं एंटायर विजन अँड मिशन काय? सी, विजन आणि मिशन हेच आहे की आज जर तुम्ही बघितलं खूप सारे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, साधारण त्यांचं एज बघितलं 35 ते 50 एजमध्ये जो पॉप्युलेशन आहे हे मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे. ते जे 35 ते 50 एज ग्रुपमधले जे पॉप्युलेशन आहे ना हे एक वेगळ्या डायरेक्शनमध्ये जाते जो एकदम डेंजर झोन आहे. तर त्या डेंजर झोनमध्ये न जाण्यासाठी त्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. हे त्यांच्यासोबत मांडणं म्हणजे ऍटलिस्ट 1 कोटी लोकांपर्यंत तरी पोहोचून हे नॉलेज प्रोव्हाइड करणं हे आमचं विजन आणि मिशन आहे. कारण जर हे नाही पोहोचवलं ना तर आज डिस्ट्रॅक्शन सोशल मीडियावरती खूप आहे आणि डिस्ट्रॅक्टेड नॉलेज घेऊन लोक ना त्यांचं कष्टाने घामाने कमवलेलं जे काय ते म्हणतात ते हे लोक कष्टाने घामाने पैसे कमवतात, इतर लोक हरामाने कमवतात. देन हा कष्टाने आणि घामाने कमवलेला पैसा आहे त्यांना ब्लाइंडली इन्व्हेस्ट करणं घातक आहे. हे त्यांच्यासोबत मांडणं, शेअर करणं हे आमचं विजन आणि मिशन आहे. तुम्ही एक वर्ड वापरला की तुम्ही कन्व्हिन्स झालेले आहेत. आता लेट्स सी या एंटायर पॉडकास्टिंग मध्ये किती लोक कन्व्हिन्स झाले. इट डझंट मॅटर तुम्ही कन्व्हिन्स व्हा किंवा हे लोक कन्व्हिन्स व्हा. तुम्ही नाही कन्व्हिन्स झाले तरी पण हे फॅक्ट आहेत. तुम्ही अवॉइड केलं तर याच्यानंतर जे परिणाम भोगावे लागतील, तुम्ही कन्व्हिन्स आहात की नाही आहात हे बघणार नाही, तुम्हाला परिणाम फार भयंकर भोगावे लागतील. राईट. सी, भारत हा एक यंग कंट्री आहे आणि 40 मध्ये आज मेजर आपला जर कंट्री एज ग्रुप आहे हा पुढच्या 15-20 वर्षांनी रिटायर होतोय. राईट. भारताची इकॉनॉमी आज 5व्या स्थानावर असताना पण आज लोक फायनान्शियल लाईफमध्ये स्ट्रगल करतायत. या मागचं मेजर रिझन अंडरस्टँड केलं तर लोकांकडे फायनान्शियल प्लॅन नाही. डॉक्युमेंटेड फायनान्शियल प्लॅन, सॉलिड कॉन्क्रीट प्लॅन विथ द कोच, विथ द एक्सपर्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर डेफिनेटली नितीन सर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर माध्यम काय आहेत? लोक तुमच्याशी कशा वेळी कनेक्ट होऊ शकतात? सी, माध्यम आहे आमची साईट आहे www.hiranyafimplant.com. या साईटवरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मीन वाईल तुम्ही आमचे वेबिनार्स होतात, रेग्युलर आपले वेबिनार्स होतात, ऑनलाईन वेबिनार्स होतात, वर्कशॉप्स होतात. तर त्यामार्फत तुम्ही कनेक्ट झालं तर बेटर राहील. डायरेक्टली कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला हे नॉलेज सायंटिफिक वे मध्ये जे आहे हे शिकण्यासाठी थोडासा वेळ लागेल. त्यामुळे एका मीटिंगमध्ये किंवा एका या कन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला क्लॅरिटी नाही येणार. तर वुड रेकमेंड की खूप सारे वर्कशॉप्स होतात, पुस्तक बाय करा. कनेक्ट व्हायचं असेल तर पहिल्यांदा पुस्तक बाय करा. अमेझॉनवरती अवेलेबल आहे सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम. ते वाचल्यानंतर म्हणजे सर्वात छोटीच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या पुस्तकाची जी काही कॉस्ट आहे ती इन्व्हेस्ट करा. कारण एवढी इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही मला वाटतं एखाद्या आउटलेटमध्ये थोडं ब्रेकफास्ट वगैरे केलं तर तेवढं होऊन जातं तुमचे. राईट. त्यानंतर जर तुम्हाला वाटतंय तर नेक्स्ट लेवलला तिथे पुस्तकामध्ये तुम्हाला बरेचसे डिटेल्स दिलेले आहेत. एखादं वर्कशॉप ऑनलाईन अटेंड करा, देन नेक्स्ट लेवलला या. तर या पद्धतीने तुम्ही कनेक्ट होऊ शकता. हे माध्यम आहे. राईट. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. यू हॅव टू कनेक्ट विथ द एंटायर या जर्नीमध्ये तुमचं फायनान्शियल प्लॅन डिझाईन करणं आणि तुमच्या लाईफमध्ये एक असा कोच असणं फार गरजेचं आहे की जे तुम्हाला आन्सरेबल असू शकतो, ज्याला तुम्ही अकाउंटेबल असू शकता. सो थँक्यू व्हेरी मच नितीन सर. थँक्यू सो मच मॅडम, नॉलेज शेअरिंग केल्याबद्दल. आणि एंटायर घेतलं. जर्नीमध्ये तुमचं जे विजन मिशन आहे त्या सोबत आम्ही तुमच्या सोबत कनेक्टेड तर आहोतच, बट नक्कीच याचा फायदा ह्या ऑडियन्सला होईल आणि याच्यामधून ते काही ना काहीतरी याच्यावर आता काउंट करायला चालू करते. इट्स माय प्लेजर. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही क्वेश्चन्स विचारले सो दॅट मला पण खूप इन्साइटफुल तुम्हाला नॉलेज देता आलं. कारण हे इन्साइटफुल नॉलेज तुम्हाला बाह्य जगामध्ये मिळणार नाही इझिली. आम्ही देण्यामागचं रिझन आहे की इंटरनली आम्ही या 14 वर्षामध्ये खूप लोकांचं फायनान्शियल लाईफ जवळून बघितलेलं आहे आणि खूप जवळून म्हणण्यापेक्षा खूप डीपली अंडरस्टँड केलेलं आहे. तर नक्कीच डेफिनेटली नेक्स्ट पॉडकास्टमध्ये कनेक्ट व्हा. जर तुम्हाला कनेक्ट होण्याची इच्छा असेल तर बाकी सगळे इन्साइट्स तुम्हाला दिलेले आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बाय. येस, थँक्यू. बाय.